तर हा व्हिडिओचा डिस्क्लेमर आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण आता बघूया पर्टिक्युलर एक्झाम्पलच्या माध्यमातून की याचा उपयोग जो आहे तो कसा फिबोनाची टूलचा जो आहे तो उपयोग कसा करायचा आणि टार्गेट्स जे आहेत ते कसे सेट करायचे। तर सुरू करूयात की जनरली आपल्याला इथे एक स्विंग हाय होताना दिसतो आणि त्याचा जो बेस जो आहे तो इथं होतोय। इथं पहिला अटेम्प्ट त्याचा पुलबॅकचा होता, इथं सेकंड आणि इथे थर्ड आहे। आणि बाय द वे ही जी टाईम फ्रेम इथे यूज केली गेली ती वीकली टाईम फ्रेमची आहे। जर पुलबॅक जर तुम्ही बघितला, ह्या पुलबॅक नंतर त्याचं ब्रेकडाऊन इकडं होताना दिसतंय आणि हे जे पुलबॅक जो झाला त्या पुलबॅक नंतर हे जो ब्रेकडाऊन जो जनरली क्रिएट झाला आहे तो ह्या पर्टिक्युलर लेगसाठी तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। म्हणजे ही एक स्ट्रॉंग बुलरन तिकडे झाला होता, अप ट्रेंडमध्ये सुद्धा आपण त्या फिबोनाकीचा जो युटिलायझेशन किंवा उपयोग जो आहे तो करू शकतो। पण सद्यस्थितीला आपण ह्या पर्टिक्युलर लेगसाठी जो आहे तो एक डाऊन ट्रेंडिंग मूव जी ती आपल्याला इथे चेक करायची आहे आणि ते डाऊन ट्रेंडसाठी असणार आहे आणि हे फिबोनाकीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येणार आहे। तर हा पर्टिक्युलर चार्ट वीकली चार्ट आहे गोल्ड CFDचा। त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात येतं आहे की मार्केट जे आहे ते ओव्हरऑल एक डाऊन ट्रेंडमध्ये आहे। इकडे जो टॉप जो झाला होता ऑक्टोबर 2011चा टॉप झाल्यानंतर किंबहुना पुन्हा आपल्याला त्या लेवलला येताना दिसली नाही आहे। जी सेटिंग करायची फिबोनाकीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जनरली हा पर्टिक्युलर टॉप घेतल्यानंतर किमतीचे जे पुलबॅक जे आहे ते 100%च्या आसपास जे आहे ते आपल्याला होताना दिसलं आणि जी पर्टिक्युलर इथे युटिलायझेशन जो झालेला आहे तो ऑलमोस्ट 23%च्या आसपास आहे। तर ज्यावेळेस तुम्ही इथं याचा उपयोग ज्यावेळेस करत असतात त्याबद्दल तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे की किमतीमध्ये इथं तुम्हाला फिबोनाकीचं जे बाय डिफॉल्ट सेटिंग असणार इथं सेटिंगमध्ये जावं आणि तिकडनं रिव्हर्स जे आहे ती मूव काढून टाका। रिव्हर्स मूव काढून टाकल्यानंतर आपल्याला इथं लक्षात येऊन जाईल की किंमतचा तिसऱ्या अटेम्प्टला ज्यावेळेस हा पुलबॅक जो झाला त्या पुलबॅकनंतर एक डाऊनफॉल जो आहे तो क्रिएट होताना दिसला आणि त्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे ती 0.23ची आहे। म्हणजे ज्यावेळेस किंमत वारंवार एकाच झोनच्या आसपास जी ती सपोर्टचं काम आपल्याला करताना दिसते आणि पुलबॅक करून ऑलमोस्ट 61.8चं डीपर रिट्रेसमेंट करून जर त्याच झोनच्या आसपास रिजेक्शन आपल्याला क्रिएट करताना दिसते त्याच्यासाठी आपल्याला जो शॉर्टिंग पॉईंट जो असणार आहे जो की ह्या पॉईंट बीच्या ब्रेकडाऊनला असणार आहे अशा पद्धतीने हा A पॉईंट असणार आहे, हा B पॉईंट असणार आहे आणि हा पर्टिक्युलर C पॉईंटचं आपण इथे कन्सिडरेशन करणार आहोत। आणि ह्या C पॉईंटचं ब्रेकडाऊन ज्यावेळेस ह्या B पॉईंटचं ब्रेकडाऊन होणार आहे, ज्यावेळेस एक कॅन्डल मारुबुजू कॅन्डल राहणार आहे, ह्या क्लोजिंगला तुमची एंट्री जी आहे तिथं राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। हा तुमच्यासाठी एंट्री झोन आहे। स्टॉप लॉसचं जर कन्सिडरेशन कराल तर जस्ट अबव 23.6 किंबहुना मार्केटच्या व्हॉलटिलिटीमध्ये जर तुम्हाला स्टॉप लॉस घालवायचा नाही आहे तो 38.6च्या आसपास जो आहे तो तुम्ही ऑप्शनल बेसिसवरती तुमचे SL झोन जे आहेत ते प्लेस करू शकता। आणि या केसमध्ये टार्गेट जर तुम्हाला सेट करायचे तर सिस्टमॅटिकली 1.38, 1.61 आणि 2.0 आणि 2.61 ह्या लेवलला ह्या झोनला तुम्ही तिथं टार्गेट आउट करताना दिसू शकता। हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं आहे। तर इथं तुम्हाला ते 1.68, 1.61, 1.38 हे बाकीचे टार्गेट्स येण्याकरता ह्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यावरती ह्या सेटिंगमध्ये जावा आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर सिम्पल याला फक्त रिव्हर्स करा आणि ह्या प्राईसचं जर बिहेवियर जर तुम्ही बघितलं, हे प्राईसचं जे रिव्हर्सल जे इथं आपल्याला होतं दिसतं किंमत इकडनंच का रिव्हर्स करून गेली त्याचं उत्तर जे आहे हे फिबो लेवल्स आपल्याला इथं देताना दिसेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ह्या फिबो लेवल जे ते कशा पद्धतीने अतिशय चमत्कारिक पद्धतीने एकदम सरप्राईज पद्धतीने जे आहे ते काम करताना आपल्याला दिसतात। आणि हेच सगळ्यात महत्त्वाची मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे स्मार्ट इन्व्हेस्टर जे आहेत, स्मार्ट ट्रेडर जे आहेत ते कशा पद्धतीने ह्या लेवलसाठी वेट करत असतात, संयम आणि संयमच ठेवत असतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आपल्याला त्याच्यामध्ये रेकग्निशन ऑफ पॉईंट B, रेकग्निशन ऑफ पॉईंट C ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यात लक्षात येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ह्याकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे आणि ब्रॉडर पिक्चरसाठी मी हे कन्सिडर करतो। हा तर झाला एक प्रकार। दुसऱ्या प्रकारामध्ये जर आपण इथे गेलो आणि त्या दुसऱ्या प्रकारामध्ये या पर्टिक्युलर चार्टला आणखीन थोड्याशा वेगळ्या स्किलने आपण जर कन्सिडर आउट जर केलं तर हा जो पुलबॅक झाला होता ह्या सपोर्टच्या आसपास, तर जनरली इथनं प्राईसने 2 वेळेस जो आहे तो सपोर्ट घेतला होता आणि त्या सपोर्टनंतर एक इम्पल्सिव्ह मूव आपल्याला क्रिएट होत दिसली। त्यामध्ये जर यालाच आपण जर पॉईंट A असं नाव दिलं, त्यामध्ये याला जर आपण पॉईंट B असं नाव दिलं आणि पॉईंट C ह्या छोट्या टाईम फ्रेमसाठी ह्या वीकली स्केलसाठी जर कन्सिडर केलं आणि याच्यामध्ये जर फिबोनाकीचं आपण युटिलायझेशन केलं आणि ती जर व्हॅल्यू 23.6च्या आसपास असेल तर ह्या ज्यावेळेस ह्या Bचं ब्रेकडाऊन राहील त्यावेळेस आपल्या ह्या पॉईंटला आपली जी एंट्री असणं गरजेचं आहे आणि ऑलमोस्ट 23.6च्या वरती तुमचा स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे। ॲटोमॅटिकली हे ऑल द टाईम
विनिंग राहील असं नाही आहे. याच्यामध्ये तुमचे स्टॉप लॉससुद्धा हिट होऊन जातील, कारण ओव्हरऑल मार्केटची इरेग्युलरिटी जी जनरेट ज्यावेळेस होते ती इरेग्युलरिटीजमध्ये याचा एक मोठा प्रॉब्लेम जो आहे तो क्रिएट होताना दिसत असतो. आणि याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस मोमेंटम जो आहे तो क्रिएट होताना दिसतं. मी पुन्हा एकदा सांगतोय, ही एक इम्पल्सिव्ह मूव्ह झाल्यानंतर प्राईस जी आहे ती अशा पद्धतीने पुलबॅक करत खालच्या बाजूला जाताना दिसते. तुम्ही बी पॉईंट इथे सुद्धा सेट करू शकता, इथे सुद्धा बघू शकता. किंबहुना हा जो आहे तो 50% जास्त आहे, त्याच्यामुळे ह्या पॉईंटला मी कन्सिडर केलं नाही. मला 23.6च्या हिशोबाने माझ्या एंट्रीचा हिशोब जो आहे तो करायचा, आणि त्यासाठी मी ह्या पर्टिक्युलर सेक्शनला जो आहे तो कन्सिडर करत आहे. आता हा सेक्शनच मी का केला, कारण इथं जर तुम्ही कॅन्डलची जर स्ट्रेंथ बघितली तर ती कॅन्डलची जी स्ट्रेंथ जी आहे ती भरपूर स्ट्रॉंगर आहे. आणि त्या स्ट्रॉंगर मूववरती जर आपल्याला इथे फिबोनाची टूलला जर युटिलाइज जर करायचं असेल तर त्या माध्यमातून आपल्याला आयडिया ते देऊन जाईल. इथे याच्यामध्ये हा पर्टिक्युलर पॉईंट जो होतो आपल्याला ए पॉईंटचा रिजेक्शनवाला जो पॉईंट आहे तो इकडे आहे. आणि त्यामध्ये जर आपण ह्या कन्सिडरेशनला जर मी जसं सांगितलं की इथं जर 100% असेल तर यामध्ये ऑलरेडी 50%पेक्षा जास्त पेनिट्रेशन झालेलं आहे, म्हणून तो स्विंग पॉईंट जो आहे तो आपल्यासाठी नाही आहे. याच्यानंतर जर दुसऱ्या पॉईंटरला जर आपण इथं जर गेलो आणि 100%चं जर इथं म्हणजे 0%ची लेवल जर घेतली, कारण इथं हे रिव्हर्स आपण युटिलाइज केलेलं आहे, इथं सुद्धा आपल्याला होताना दिसत नाही आहे. आणि त्या खालोखाल जर आपण ह्या पर्टिक्युलर पॉईंटला जर गेलो तर तिथे आपल्याला एक्झॅक्टली तो मॅच होताना दिसतो आहे, जो की 0.23चा आपल्याला बंधन दिसतो आहे. इथं गोंधळात जाऊ नका, कारण हा 0.78 आपल्याला दिसतो तो ॲक्च्युली तो 23.6 आहे, कारण आपण रिव्हर्समध्ये या गोष्टी बघतोय. हा 100 नसून हा 0 आहे, आणि हा 0 नसून हा 100, ही गोष्ट लक्षात राहून द्या. हा 0.78 वाली लेवल इकडे आहे. अशा पद्धतीने रिव्हर्सच्या केसमध्ये गोष्ट होती. आणि ह्या पर्टिक्युलर पॉईंटला म्हणजे आपण ह्या पॉईंटला जे ए कन्सिडर केलं आहे, ह्या पर्टिक्युलर पॉईंटला बी असं कन्सिडर केलं आहे, आणि ह्या पॉईंटला सी केलं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला कॅन्डलची क्लोजिंग जी आहे याच्या खाली होताना दिसते, त्यावेळेस आपण इथे जे आहे ते सेल किंवा विक्री करण्याचा इथे प्रयत्न करत असतो. विक्री केल्यानंतर आपला जो स्टॉप लॉस असणार आहे आयदर ह्या 23.6 किंबहुना त्याच्यावरती जो बफर पाय असेल त्याच्या आसपास जो आहे तो तुम्ही तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो प्लेस करू शकता. आणि अशा पद्धतीने तुमचे जे ट्रेड जे आहे ते पोझिशनल करू शकता. जनरली इथे ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंडमध्ये चाललेला होता, म्हणून ह्या ट्रेंडमध्ये आपण जो ट्रेड कन्सिडर केलेला आहे तो विक्रीचा किंवा सेल साईडचा, किंवा ज्याला सोप्या भाषेमध्ये शॉर्ट साईडचा ट्रेड असं म्हटलं जातं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे टार्गेट आपल्याला इथे सेट करायचे ते टार्गेट्स तुम्ही इथे व्यवस्थित इथं बघू शकता. इथे इन बिटवीन 1.38ची लेवलसुद्धा तुमच्यासाठी एक टार्गेट पॉईंट जो आहे तो ॲडिशनल असू शकतो. ते सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही त्याला ते ॲड करू शकता. इथं ढोबळमानाने 1.61 आणि 2ची आपल्याला लेवल बांधताना दिसले, आणि त्याच्या खाली जवळजवळ 2.61ची सुद्धा टार्गेट पॉईंट जे आहे ते मार्केटने त्या कॅप्चर करताना दिसलेलं आहे. म्हणून जो कोणी मार्केटमधला बिगिनर असतो, ज्याला कोणाला आयडिया नसते मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं याच्याबद्दलची आयडिया देण्याचं काम जे आहे हे फिबोनाची लेवल जे आहेत मार्केटचे स्मार्ट प्लेयरचे जे पार्टिसिपंट्स आहेत, स्मार्ट पार्टिसिपंट जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला तिथं आयडिया येत असते. तर तो जो 1.38चा व्हॅल्यू जी मी म्हटलो तो तुम्ही इथं ह्या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये जाऊन इथं तुम्ही ती व्हॅल्यू जी आहे ती टाकू शकता. इथं सिम्पल तुम्हाला फक्त बॅक करून 1.38ची व्हॅल्यू इथं ओके म्हणायची आहे सिम्पली. आणि अशा पद्धतीने ती व्हॅल्यू जे आहे ते ॲड होऊन तुम्हाला 1.38चं सुद्धा टार्गेट जे आहे तिथं कन्सिडर होताना दिसेल. मार्केट जे आहे ते पुलबॅक आपल्याला करताना दिसतं. म्हणून फिबोनाची लेवलचा कशा पद्धतीने योग्य पद्धतीने वापर करायचा, जेणेकरून आपल्याला मार्केटच्या योग्य दिशेमध्ये योग्य डायरेक्शनमध्ये आपण त्याचा फॉलो करू शकतो हे माहिती कळतं. आणि भलेही तुम्ही बिगिनर आहात, भलेही तुम्ही नवशिके आहात, त्या बिगिनरला सुद्धा त्याबद्दल आयडिया, त्याबद्दल माहिती जी ती वेळोवेळी योग्य पद्धतीने बघायला भेटत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकजण जो आहे तो ट्रेड करण्याचा प्रयत्न करत असतो, प्रत्येकजण त्याच्यामध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याला योग्य माहिती, योग्य पॉईंट जो आहे तो विकण्याचा तो माहीत असतो. रँडमली तो कुठंतरी विकत असतो, परंतु योग्य ठिकाणी जर तुम्ही या ब्रेकडाऊन ऑफ बी पॉईंटला जर विकलात तर ॲटोमॅटिकली तुम्हाला मार्केट कुठं रिॲक्शन्स दाखवू शकतं ह्या जर गोष्टी अगोदर माहीत असेल तर तुम्ही त्या दृष्टीने तुमचं माइंडसेट जे आहे ते प्रिपेअर करून त्या ठिकाणी जे तयार होत असतात. आणि ॲटोमॅटिकली याच्यामध्ये ॲडिशनल आणखी पण गोष्ट आहे की सर्वच वेळेस तुम्ही तुमच्या दिशेमध्ये मार्केट जाईल असं नाही. कधी कधी मार्केट व्हॉलॅटिलिटीमध्ये तुमचा स्टॉप लॉस स्वीप करून मार्केट जे आहे ते डाऊन साईडला आपल्याला ट्रेंड करताना सुद्धा दिसू शकतं. अशा विपरीत परिस्थितीसाठी जे आहे ना ॲटोमॅटिकली आपण तयार राहणं गरजेचं आहे. म्हणून फिबोनाची टूल जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण ऑलरेडी तुमच्याकडे मुव्हिंग ॲव्हरेज, मॅकडी, RSI किंवा बाकीचे कुठलेही इंडिकेटर असतील, परंतु टार्गेट जर तुम्हाला सेट करायचं आहे, ते टार्गेट जर तुम्हाला माहिती हवा असेल तर ॲटोमॅटिकली त्यासाठी इतंभूत जो टूल मी पुन्हा वारंवार सांगेल
तो फिबो टूल आहे, फिबोनाकीचा टूल आहे. आणि ह्या फिबोनाकीचा टूलला जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर वापर करू शकत असाल तर ॲटोमॅटिकली तुम्ही टेन्शन फ्री जे आहेत मार्केटमध्ये तुमचे टार्गेट्स आणि स्टॉप लॉस ह्या दृष्टीने मार्केटकडे बघू शकाल. मार्केटमध्ये जे व्हॉलॅटिलिटी किंवा प्रॉफिट किंवा लॉसचं तुम्हाला जे स्विंग्स तिथं तुम्ही पोझिशन्समध्ये गेल्यानंतर दिसत आहेत त्याच्यापासून तुम्ही दूर होण्याचा प्रयत्न करत असतात. दुसरं महत्त्वाचं गोष्ट, याचा एक ॲडव्हान्टेज आहे. का बरं आपण याच्याबद्दल वारंवार चर्चा करत आहोत? कारण याच्यामधला हा जवळजवळ 4था व्हिडिओ आहे. याचे ॲडव्हान्टेज हे आहे, याचे फायदे हे आहेत की याच्यामुळं आपल्याला प्रोजेक्ट करता येतं की मार्केटसाठी कुठे जो येतो एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स जो येतो अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंडमध्ये तो तयार होताना आपल्याला दिसू शकतो. आणि प्राईस ज्यावेळेस मूव स्टार्ट करून जाते त्यावेळेस आपण त्या झोनला जे व्यवस्थितरित्या तिथं रिॲक्शन काय होऊ राहिली मार्केटच्या पार्टिसिपेंट्सची आणि मार्केट कुठून प्रोबेबल रिव्हर्सल टर्न करू शकतो याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ते आपल्याला ह्यापासून होताना दिसू शकते. आणि जर अशा पद्धतीची राईट चॉईस, अशा पद्धतीची राईट थिंकिंग जर तुम्ही पहिल्यापासून मार्केटमध्ये मानसिकता जर व्यवस्थितरित्या जर ठेवली आणि ह्या मानसिकतेचा जर व्यवस्थितरित्या जर वापर केला आणि जे स्मार्ट मनी, जे मार्केटचे जे लीडर लोक आहेत त्यांच्याबरोबर जर राहण्याचा जर प्रयत्न केला, त्यांच्याबरोबर जर तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीमध्ये जर सामील झालात तर ॲटोमॅटिकली तुम्ही त्या इलाईट ग्रुपमध्ये, त्या इलाईट क्लबमध्ये जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. फक्त त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे प्रयत्न जे आहे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचं साधन टिकवणं हे गरजेचं आहे. कारण आपण भरपूर व्हिडिओजमध्ये ह्याच गोष्टी कन्सिडर करत असतो की आता आपल्याला जनरली ही गोष्ट भेटते आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आपल्याला ही पण आयडिया येऊन जाते की ज्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये एकदा मला आयडेंटिफिकेशन झालं की नाही हा पर्टिक्युलर पॉईंट ए आहे, हा पर्टिक्युलर पॉईंट बी आहे आणि हा सीवाला स्विंग आहे, इथं मी त्या पर्टिक्युलर कॅन्डल क्लोज होण्याची वेट करतो आहे. कारण ह्यामध्ये ती कॅन्डल क्लोज होण्याचं जो कोणी वेट करतो, जो कोणी संयम ठेवून त्याचे वाट बघत असतो तोच आणि तोच इथं सक्सेसफुल होतो. आता इथं रिजेक्शन झालं आणि आता मी इथं वरती शॉर्ट करतो असा प्रयत्न जो करतो ॲटोमॅटिकली त्याला मार्केटची व्हॉलॅटिलिटीमध्ये तो जो स्टॉप लॉस स्वीपिंग जो म्हणतो, SL स्वीपिंग जी गोष्ट जी होतो ती सुद्धा होण्याची शक्यता ती सगळ्यात जास्त असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की माझा SL जो आहे तो आत्तापर्यंत हिट झालेला नाही आणि अशी गोष्ट होणार नाही अशी नक्कीच कंडिशन एक्झिस्ट होत नाही. कधी कधी तुम्हाला त्याच्यासाठी पण तयार राहणं गरजेचं आहे. आणि जर ह्या फिबोनाकी टूलचं जर तुम्हाला व्यवस्थितरित्या जर युटिलायझेशन करायचं, वापर जर करायचं, त्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल ट्रेंड खालच्या बाजूला चालला आहे ज्याला आपण डाऊन ट्रेंड असं म्हणतो किंवा ओव्हरऑल ट्रेंड अप साईडमध्ये चालला आहे की ज्याला अप ट्रेंड असं म्हणतो, ह्याबद्दल आयडिया असणं सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा झाला पार्ट 1. हे तर झाली एकदम रिस्की मेथड ज्याच्यामध्ये आपण एंट्रीसाठी कन्सिडर करतोय. आता दुसऱ्या प्रकारामध्ये आपण या प्रकाराबद्दल बोलूयात आणि त्याच्या माध्यमातून कसा वापर केला जाऊ शकतो हे आपण इथे बघूयात. तर जनरली आत्तापर्यंत आपण काय डिस्कस केलं की आपल्यासाठी जर डाऊन ट्रेंड असेल तर अशा पद्धतीने एक स्विंग पॉईंट ए होईल, त्याकडनं प्राईस जी ती खाली येईल, नंतर थोडंसं 23.6चं किंवा 78.6 या डिफॉल्ट ट्रेडिंग व्ह्यूच्या याच्यानुसार इथपर्यंत हे करेल. हा तुमच्यासाठी बी स्विंग पॉईंट राहील लो आणि त्याच्यानंतर एक लोअर हाय होऊन तिकडं स्विंग सी पॉईंट तयार करून प्राईस जी ती ब्रेकडाऊन करेल आणि ह्या पर्टिक्युलर पॉईंटला जे आपण काय करणार आहोत एंट्री करणार आहोत. आता याचे काहीतरी डेमेरिट्स आहेत, याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेत. ते प्रॉब्लेम काय की जनरली ज्यावेळेस तुम्ही एंट्री करतात आणि ह्यानंतर जर मार्केट अशा पद्धतीने जर साईडवेज होत बसलं त्यामध्ये तुमच्याकडे जो संयम, मी जसं अगोदर सांगितलं की संयम सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मार्केटमध्ये पार्टिसिपेंट प्रत्येकजण जो आहे तो पैसा कमवण्यासाठी आलेला आहे, पैसा बनवण्यासाठी आलेला आहे. परंतु जर तुमच्याकडे संयम नाही आहे, तुम्ही व्यवस्थितरित्या तुमच्याकडे प्लॅन नाही आहे तुमच्या ट्रेड द प्लॅन आपण ज्या गोष्टी म्हणतो आणि त्यामध्ये त्याचं इथं कुठेतरी तो एक्झिट करतो. कारण संयम नसल्यामुळं तो एक अशा पद्धतीचा न्यूकमरसारखा किंवा बिगिनरसारखा तो एक्झिट करून टाकतो आणि त्यानंतर मार्केटमध्ये मूव्ज येऊन त्या पर्टिक्युलर टार्गेट्सला जे की 1.38चे लेवल, 1.61ची लेवल किंवा 200%ची लेवल किंवा 2.61ची लेवल त्याला मार्केट जाताना दिसतं. मग ह्या गोष्टीला जर आपल्याला जर सिस्टीममधला ह्या अनिश्चिततेला, ह्या अनसर्टनिटीला जर काढून द्यायचं असेल तर त्याच्याकरता आणखीन एक भारी पद्धत, एक भारी सिस्टीम आहे की ज्याला आपण रिटेस्ट सिस्टीम असं म्हटलं जातं. त्या रिटेस्ट सिस्टीममध्ये सिम्पल फक्त एकच आहे, ज्यावेळेस आपल्याला त्या सिस्टीमचं ब्रेकडाऊन होताना दिसतंय त्या ब्रेकडाऊनला आपण फक्त एकच गोष्टी जर आयडिया ठेवायची, एकच गोष्टीचं लक्ष द्यायचं की ज्यावेळेस किंमत जी आहे त्या पर्टिक्युलर झोनपासून तिथं जाण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस आपण एकच लक्षात ठेवायचं की किंमत इथं ब्रेकडाऊन झाल्यानंतर ती जेव्हा केव्हा त्या झोनच्या आसपास रिटेस्टसाठी येणार आहे आणि क्लोजिंग प्रॉपरली एक मारुबुजूसारखी कॅन्डल आपल्याला करताना तिथं दिसणार आहे
ॲटोमॅटिकली आपण त्याचा विनियोग जो आहे तो व्यवस्थितरित्या करू शकतो. इथं प्रॉपर रिटेस्ट झाले आणि त्यानंतर एक मारुबुजू कॅन्डल जी आहे ती खालच्या दिशेमध्ये आपल्याला जाताना दिसते. मग आपण तिथं एंट्री करणं आहे की ज्याला आपण आपली जी एंट्री जी असणार आहे ती रिटेस्ट एंट्री असं म्हटलं जाणार आहे. कारण ह्या रिटेस्टचं तुम्ही नॉर्मल टेक्निकल अनालिसिसमध्ये भरपूर वेळेस तुम्ही कॅन्डलस्टिक्सबद्दल मोठ्या टाईम फ्रेमबद्दल विचार केला असेल, परंतु ह्या रिटेस्टला जर तुम्ही ह्या फिबो टूल बरोबर जर उपयोगात जर आणलं तर हे एक डेडली कॉम्बिनेशन तिथं होऊ शकतं आणि या फिबो टूलच्या माध्यमातून तुम्हाला त्याची आयडिया येऊ शकते. जनरली जे ॲडव्हान्स मनी कॉन्सेप्ट जे आहेत की ज्याला AMZ आपण म्हणतो किंवा ज्याच्यामधनं मार्केटची प्रिडिक्शन जे की लीडिंग इंडिकेटर जे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला आयडिया येणं पाहिजे आणि त्याबद्दलच आपण ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण चर्चा करत असतो. आणि जनरली तुम्ही इकडे कुठेतरी एंट्री करता तुमचा संयम इथं कुठंतरी होतो, ती गोष्ट जर तुमच्याकडनं हे करायचं आहे किंवा तुमचा स्टॉप लॉस घेतल्यानंतर ही गोष्ट होते, त्या गोष्टीला जर तुम्हाला परावृत्त राहायचं असेल, दूर राहायचं असेल तर त्यामध्ये ही रिटेस्टची मेथड जी आहे ती एकदम भारी आहे. रिटेस्टची मेथड पुन्हा एकदा मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो. ह्या रिटेस्टच्या मेथडमध्ये सिम्पली फक्त तुम्हाला एकदा प्राईसने असा स्विंग केल्यानंतर हा तुमच्यासाठी A पॉईंट राहणार, हा B पॉईंट राहणार, त्यानंतर एक C होऊन जाईल, त्यानंतर किंमत अशा पद्धतीने कन्सोलिडेट करत बसली आणि जेव्हा केव्हा प्राईस जी ब्रेकडाऊन करून याच्यापाशी पुन्हा एक नवीन C' करून रिटेस्टसाठी येणार आहे. त्यानंतर आपण इकडे ह्या झोनच्या आसपास जे आहे रिटेस्टला आपली जी आहे ती एंट्री इथे ठेवणार आहोत आणि ह्या एंट्रीच्या नंतर आपला स्टॉप लॉस जो आहे तो प्रिव्हियस जो कन्सॉलिडेशन असणार आहे किंवा जी फिबोनाची रूलचा नंबर असणार आहे त्याच्या थोड्याशा पिप्सवरती आपला जो स्टॉप लॉस जो आहे तो आपण प्लेस करणार आहोत आणि ॲटोमॅटिकली जे टार्गेट झोन ऑलरेडी मी जे डिस्कस केलेले आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला ते टार्गेट झोन 1.38 पासून जवळजवळ 2.61च्या आसपास असणार आहे. त्याच्यामध्ये 1.61 आणि 200% लेवलसुद्धा आपल्याला त्या टार्गेटच्या रूपाने होताना दिसणार आहे. हे टार्गेट्स अचीव करण्याकरता तुमच्याकडे तेवढा दमखम, सगळ्यात महत्त्वाचा संयम असणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची तुम्ही त्या ट्रेडमध्ये एंट्री करतायत आणि लगेचच्या लगेच 2 दिवसामध्ये 2 तासामध्ये 2 मिनिटांमध्ये ती गोष्ट झाली पाहिजे. नक्कीच ती गोष्ट होत नाही मित्रांनो, कारण मार्केटचं डायनॅमिक जे आहे, मार्केटचं जे मेकॅनिझम जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने वर्कआउट होत असतं आणि त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. याबद्दल आपण चर्चा केली. आता हे पर्टिक्युलर जे आहे, ही जी सिस्टीम जी वर्कआउट होते त्याच्याबद्दल आपण आता चार्ट्सवरती बघूयात की नक्की ते वर्कआउट होतं का आणि जर वर्कआउट जर होत असेल तर त्यामध्ये आपल्यासाठी कशा पद्धतीने होऊन जाईल त्या बेसिसवरती त्या गोष्टीबद्दल आपल्याला आयडिया येणं गरजेचं आहे. मी तर डाऊन ट्रेंडसाठी तुम्हाला सांगितलं. अप ट्रेंडसाठी काय कन्सिडरेशन करायचं, ज्यावेळेस किंमतचा जो एक इम्पल्सिव्ह लेग होतो त्यावेळेस आपल्यासाठी A पॉईंट होणार, एक स्विंग हाय पॉईंट B होईल, त्याच्यानंतर किंमत जी आहे अशा पद्धतीने ट्रेंड करत 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 अशा पद्धतीने ह्या B पॉईंटचा जो आहे तो ब्रेकआउट करेल आणि ब्रेकआउट झाल्यानंतर हा त्याचा रिटेस्ट राहणार आहे आणि ह्या रिटेस्टला तुमची जी आहे लक्ष असणं गरजेचं आहे. एकदा रिटेस्ट ज्यावेळेस होऊन जाईल आणि रिटेस्ट झाल्यानंतर ज्यावेळेस हा तुमच्यासाठी C पॉईंट असणार आहे की जो कन्सिडर करायचा आपल्याला 0.23च्या झोनपासून गेला पाहिजे आणि हा जो नवीन C' असणार आहे, कारण ब्रेकआउट झाल्यानंतर लोकांना काढण्याकरता ती किंमत जी त्या झोनच्या आसपास असणार आहे आणि ज्यावेळेस हा स्विंग पॉईंट राहील आणि प्रॉपरली क्लोजिंग कॅन्डलची होईल त्याच वेळेस आपला ह्या आसपास जो आहे तो एंट्री आपल्यासाठी ठेवण्यासाठी गरजेचा आहे. स्टॉप लॉस जो आहे तो तुमच्या बेसिसवरती राहील. तुम्ही जो हायर लोज फॉर्म झाले त्या हिशोबाने किंबहुना काही लोक जे आहेत जे किंवा जे मार्केटमधले जे व्हेटरन लोक जे आहेत ते 0.23च्या खाली त्यांचा स्टॉप लॉस जो आहे तो प्लेस करताना आपल्याला बघू शकता. तर हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यानंतर एक इम्पल्सिव्ह लेगसाठी आपण तयार राहू शकतो आणि हे पर्टिक्युलर केस, ही पर्टिक्युलर गोष्ट जी ती अप ट्रेंडसाठी आपण इथे कन्सिडर करत आहोत. आणि हे अप ट्रेंडमध्ये आपल्याला जे टूल इथे यूज करायचे, मी पुन्हा एकदा सांगतो, फिबोनाची जे टूल तुम्ही सेटिंगमध्ये यूज करता त्या फिबोनाची टूलमध्ये आपल्याला फक्त एक एक्स्ट्रा सेटिंग करायची, ती म्हणजे रिव्हर्सची करायची. त्यामध्ये त्या वेगळ्या पद्धतीने व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्यासमोर तिथे येताना ते दिसत असतात. ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंटर हे दुसऱ्या टाईपच्याबद्दल आपण कन्सिडर करत आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टींची चेकलिस्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ती चेकलिस्ट म्हणजे काय की ओव्हरऑल ट्रेंड काय चालला आहे त्याच्याबद्दल आयडिया असणं गरजेचं आहे. जसं ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की तो अप ट्रेंडमध्ये चालला आहे, त्याच्यामुळं ह्या अप ट्रेंडमध्ये ज्यावेळेस ह्या B पॉईंटचा जो की एक स्विंग हाय पॉईंट आहे, या स्विंग हायचं ब्रेकआउट ज्यावेळेस होईल लगेच आपण इथे घेण्याचा प्रयत्न करतो किंवा इथं घेण्याचा प्रयत्न करतो. ती चूक टाळून आपण ऑप्टिमिस्टिक एंट्रीसाठी वेट करायचं. ज्यावेळेस हा ब्रेकआउट होतोय परंतु रिटेस्ट होत नाही त्या केसमध्ये हे फेलसुद्धा होऊ शकतं आणि त्यामध्ये ती एक
फेल्ड ब्रेकआउटची सुद्धा केस होताना आपल्याला तिथे कधी कधी होताना दिसू शकते, कारण त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला लक्षात येणं सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून त्या गोष्टी टाळण्यासाठी आपण आपली जी एंट्री ठेवतो या सी पॉईंटच्या वरती ठेवतोय, जेणेकरून आपल्याला फेक ब्रेकआउट किंवा फॉल्स ब्रेकआउट चुकीच्या गोष्टीपासून जे आहे तिथं दूर राहायचं. आणि ज्यावेळेस किंमत जी आहे त्या पर्टिक्युलर सी डॅशच्या वरती आपल्याला जाताना दिसते, त्यानंतरच आपण आपली जी एंट्री जी आहे ती कन्सिडर करणार आहोत. म्हणजे हा तुमच्यासाठी ए बी आणि हा सी असणार आहे. हा पर्टिक्युलर पॉईंट जो असणार आहे हा इकडे सी डॅश होताना दिसेल, आणि त्या सी डॅशकडे रिटेस्ट झाल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस किंमत एक चांगल्या पद्धतीची मारुबुजू कॅन्डल, ज्याला लोअर टाईप्स ऑफ वीक असेल, त्यानंतर आपण उपयोग करणार आहोत. दुसरी महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये, दुसरा जो चेकलिस्टमधला महत्त्वाचा पॉईंटर जो आहे, त्या चेकलिस्टमध्ये आपल्याला रिसेंट स्विंग हाय कुठे तयार झाला आहे, तो बी पॉईंट कुठे तयार झाला आहे ह्याकडे पण आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. हा जो शिफ्ट झालेला आहे सी ब्रेकआउट, बी पॉईंटच्या ब्रेकआउटच्या वरती, त्याला आपण सी डॅश म्हणणार आहोत. त्यानंतर किंमत इकडे पुलबॅक करते का ह्याकडे पण लक्ष असणं गरजेचं आहे. प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये रिटेस्ट होईल असं नाही आहे, काही स्ट्रक्चरमध्ये ते होताना आपल्याला दिसत नाही. मग त्या ठिकाणी काय करायचं, अशा ठिकाणी सिम्पल त्या ट्रेडला जे आहे सोडून द्यायचं, इग्नोर करायचं. कारण प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर तिथं पर्टिक्युलर फॉलोअप करत बसला तर तिथं तुमची चुकीच्या ठिकाणी जी आहे ती एंट्री होण्याची शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त होऊ शकते. म्हणून त्या चुकीच्या ठिकाणी एंट्री जी टाळण्याकरता अशा पद्धतीचे सेटअप भलेही तुम्हाला त्या पर्टिक्युलर आठवड्यात पर्टिक्युलर महिन्यामध्ये भेटले नाही, परंतु नंतर जे आहे तर तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती तयार होताना दिसू शकते. याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा पॉईंटर ह्यात लक्ष ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळेस किंमत जी आहे रिट्रेसमेंट पॉईंटच्या आसपास आपल्याला जाताना दिसत आहे, त्यावेळेस तिथं संयम ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. रिटेस्ट करून पुन्हा एकदा किंमत पुन्हा त्या सी डॅशकडे येऊन एक चांगल्या पद्धतीची मारुबुजू टाईप ऑफ कॅन्डल जी आहे ती क्रिएट करणं त्याने गरजेचं आहे, क्लोज करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण आपली जी एंट्री जी आहे तिथं प्लेस करताना आपण दिसू शकतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरली हे पर्टिक्युलर ज्यावेळेस तुम्हाला एंट्री करायची तर ती मारुबुजू कॅन्डल जी आहे म्हणजे पूर्ण बॉडीची कॅन्डल तिथं होणं गरजेचं आहे. म्हणून त्या मारुबुजू कॅन्डलचं त्या सी डॅशच्या वरती तयार होते का, रिटेस्ट झाल्यानंतर किंमत इथं रिटेस्ट झाल्यानंतर इथे मारुबुजू कॅन्डल होते का ह्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा पॉईंटर म्हणजे तुमच्या टार्गेट पॉईंटसाठी तिथं पेशन्स सहित, संयमासहित तिथं थांबणे, वेट करणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी किंवा जे M2M प्रॉफिट लॉसचे जे स्विंग्स होत असतात त्या स्विंग्सकडे बघून तुम्ही डिस्टर्ब होण्याची शक्यता, चान्सेस जे ते सगळ्यात जास्त तिथं होऊ शकते. आणि मार्केट जनरली ह्याकडे काम करत असतं. मग ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे मारुबुजू कॅन्डलबद्दल बोलतोय, तर त्या मारुबुजू कॅन्डलमध्ये दोन प्रकारचे कॅन्डल असणार आहे. एक ग्रीन कलरची मारुबुजू कॅन्डल म्हणजे ज्या पर्टिक्युलर कॅन्डलची बॉडी जी ती सगळ्यात जास्त आहे आणि एक 15 ते 20% फक्त हे अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो असणार आहे इन केस ऑफ अप ट्रेंड. जर डाऊन ट्रेंड जर असेल तर त्या डाऊन ट्रेंडमध्ये अशा पद्धतीची जर कॅन्डल होऊ राहिली आणि त्या कॅन्डलला अप्पर शॅडो किंवा लोअर शॅडो अशा पद्धतीने होते, तर ह्या पर्टिक्युलर दोन्ही कॅन्डल ज्या आहेत तर त्या क्वांटिफाय होतात मारुबुजूला. मारुबुजू कॅन्डलचा अर्थ असा आहे की त्या पर्टिक्युलर कॅन्डलमध्ये भरपूर काही ताकद आहे आणि तिथं चांगली ॲक्टिव्हिटी आपल्याला होता दिसलं नाही. याच्या कम्पॅरेटिव्हली जर तिथं मारुबुजू कॅन्डल नाही किंबहुना अशा पद्धतीच्या पिन बार्स अशा कॅन्डल होऊ राहिल्यात किंवा हॅमर टाईपच्या कॅन्डल होऊ राहिल्यात किंवा लॉंग लेग डोजी होऊ राहिल्यात किंवा ग्रेवस्टोन डोजी होऊ राहिल्यात किंवा ड्रॅगन फ्लाय डोजी होऊ राहिल्यात, अशा ठिकाणी तुम्ही एंट्री करणार का? त्या सी पॉईंटचं ब्रेकआउट होताना जर अशा पद्धतीचे जर कॅन्डल तुम्हाला होताना दिसत आहेत किंवा अशा पद्धतीच्या छोट्या बॉडीवाल्या कॅन्डल होताना दिसत आहेत, तर तिथं तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम तुमच्यासाठी राहणार आहे. कारण ते एक मजबूत स्थिती आपल्याला दाखवत नाही आणि जर मजबूत स्थिती आपल्याला ते दाखवत नाही तर अशा ठिकाणी ट्रेड न करणे म्हणजेच एक प्रकारचं प्रॉफिट आहे. म्हणून टेक्निकल अनालिसिसमध्ये ह्या कॅन्डलस्टिक्सबद्दल जे ती आयडिया असणं गरजेचं आहे. कारण कॅन्डलस्टिकच्या माध्यमातून प्राईसचं मूव्स कसल्या दिशेमध्ये कुठल्या डायरेक्शनमध्ये होऊ राहिले याच्याबद्दल आपल्याला आयडिया येऊन जाते आणि ते एक इलिस्ट्रेट करतं की किंमत जी आहे ओपन झाल्यानंतर ती आयदर घसरली आहे किंवा ओपन झाल्यानंतर आयदर ती वाढलेली आहे, याच्याबद्दल आपल्याला ती आयडिया देत असतं. परंतु अशा पद्धतीचं जर कॅन्डल होऊ राहिलं तर याचा अर्थ असा आहे की तिथे एक असमंजस्यची स्थिती जी आपण म्हणतो ती स्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे. तिथं कुणीही पार्टी जी आहे ती विलिंगनेसनी स्ट्रॉंगली ताकदीने किंवा ट्रेंडिंग मार्केटमध्ये किमतीला जे आहे ते वरच्या बाजूला घेण्यासाठी तयार नाही किंवा डाऊन मार्केट जर असेल तर त्याला घेऊन जाण्यासाठी तिथं तयार राहणार नाही. म्हणून ह्या कॅन्डलस्टिक्समध्ये जर आपल्याला अशा पद्धतीच्या डाऊन ट्रेंडमध्ये जर लाल कलरची मारुबुजू कॅन्डल आणि अप ट्रेंडमध्ये ग्रीन कलरची मारुबुजू कॅन्डल आणि ह्या ज्या कॅन्डल आपण डिस्कस केल्या ह्या कॅन्डल तुम्हाला दिसत नाही तर नक्कीच अशा ठिकाणी आपण लक्ष ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
पुन्हा एकदा रिकॉल करतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला रिटेस्टसाठी काय, रिटेस्टसाठी गोष्ट लक्षात ठेवताना आपल्याला 3 पॉईंट तेच राहणार आहे की ज्याच्यामध्ये आपला ए पॉईंट असणार आहे, दुसरा जो पॉईंट असणार आहे तो बी पॉईंट असणार आहे, अपट्रेंडसाठी कन्सिडर करतोय, तिसरा जो पॉईंट असणार आहे तो सी पॉईंट असणार आहे. अशा पद्धतीचा एक इम्पल्सिव्ह वरच्या बाजूला मूव्ह होईल, त्याच्यानंतर किंमत जी ती खालच्या बाजूला येऊन पुन्हा एक ब्रेकआउटची लेवल जी आहे ती आपल्याला क्रिएट करताना दिसेल. ज्यावेळेस या किमतीचं ब्रेकआउट होऊन जाईल त्या ब्रेकआउट नंतर किमतीने जे आहे रिटेस्ट ह्या झोनला रिटेस्ट करण्यासाठी येणं गरजेचं आहे. आणि हा जो पॉईंट असणार आहे जो ह्या बी पॉईंटच्या वरती राहील तो सी डॅश पॉईंट असणार आहे. ह्या सी डॅश पॉईंटच्या वरती ज्यावेळेस किंमत क्लोज करणार आहे ह्या केससाठी, तिथं आपल्याला कॅन्डल जी इथं स्पॉट ऑन करायची, हे क्लोज करताना एक स्ट्रॉंग प्रकारची मारुबोजू कॅन्डल जी ती क्लोज स्पॉट करायची. दुसरं महत्त्वाचा पॉईंट, तुमचा जो स्टॉप लॉस आहे आयदर ह्या झोनच्या आसपास तुम्ही तिथं प्लेस करू शकता जर तुम्ही एक फेवरेबल कंडिशन कन्सिडर करत शकत असतात. परंतु मार्केटची व्हॉलॅटिलिटीनुसार, मार्केटच्या अप अँड डाऊननुसार तुमचा स्टॉप लॉस जे आहे ते घेण्याची शक्यता, चान्सेस जे आहे ते सगळ्यात जास्त तिथं चान्सेस असू शकतात. काही सेफ ट्रेडर जे आहेत हा जो 0.23च्या आसपास होतो एक्झॅक्टली त्याच्या आसपास नाही परंतु त्याच्या खाली थोडासा बफर ठेवून तिथं स्टॉप लॉस जो आहे तो प्लेस करण्याचा प्रयत्न तिथं करत असतात. मग त्याच्यानुसार तुमचा रिस्क रिवॉर्ड सिस्टीम काय आहे, तुमच्याकडे संयमाचं सिस्टीम काय आहे, त्यानुसार तुम्ही तिथं तुमचा टार्गेट आउट जो पॉईंट जो आहे तो कन्सिडर आउट करू शकता. ह्या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण त्या माध्यमातूनच आपल्याला व्यवस्थितरित्या जी आहे ती आयडिया आपल्याला यातून दिसू शकते. ही एक अप ट्रेंडसाठी कन्सिडरेशन झालं. चला तर मग आता चार्टमध्ये जाऊया आणि चार्टमध्ये तशा पद्धतीचे काही गोष्टी झालेल्या आहेत का त्याबद्दल आपण बघूयात. तर जनरली ज्यावेळेस आपण चार्ट्स बघत असतो त्या चार्ट्समध्ये आपल्याला ही आयडिया येणं गरजेचं आहे की इम्पल्सिव्ह मूव्ह आणि त्या इम्पल्सिव्ह मूव्ह नंतर किमतीचं काही बदल आपल्याला होताना दिसतोय का. जर ह्या पर्टिक्युलर चार्टमध्ये जर बघितलं तर इम्पल्सिव्हमध्ये मला जे गोष्टी लक्षात इथे येऊन जात आहे तो ओव्हरऑल ट्रेंड इथं जो दिसतोय या वीकली टाईम फ्रेममध्ये अप ट्रेंडिंग मार्केट आपल्याला होताना दिसतं आणि ह्या अप ट्रेंडिंग मार्केटमध्ये एक इम्पल्सिव्ह लेग होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथे तो इम्पल्सिव्ह लेग झाला आहे परंतु ही जी रिट्रेसमेंट झाली त्या रिट्रेसमेंट नंतर किंबहुना ती जवळजवळ 70 ते 85% रिट्रेसमेंट जे आहे ह्या पर्टिक्युलर 100%च्या मूव्ह असणं ही 0%ची जर मूव्ह घेतली तर 70% होताना दिसतं. म्हणजे हे आपल्या क्रायटेरियामध्ये आपल्या पिक्चरमध्ये इथे आपल्याला ते फिट होताना दिसत नाही आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण आपण त्या गोष्टीला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं जर आपण कन्सिडर आउट जर केलं तर एक डाऊनफॉल झाल्यानंतर एक रिव्हर्सल जो केस इथं होताना दिसतो आणि त्याच्यामध्ये जनरली इथे जे आहे एक सडन स्पाईक होताना दिसतो आणि त्यानंतर किंमत जी आहे अशा पद्धतीने आपल्याला मूव्ह होताना दिसते. म्हणजे हा जो छोटासा लेग जो आहे तो आपल्या क्लाससाठी होतोय का त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर थोडेसे मुवमेंटम होताना दिसतात. चला तर मग आता या पर्टिक्युलर लेगमध्ये ह्या इम्पल्सिव्ह लेगमध्ये मुवमेंटम तिथं कॅप्चर होतं आहे का, त्या गोष्टी त्यामध्ये फिट होत आहेत का ते बघूयात. आणि एकदम छोटासा लेग आहे इथं जर तुम्ही जर बघितलं तर इथून तर त्याने जवळजवळ पेनिट्रेट केलं म्हणजे हा सुद्धा आपल्याला मॅच तिथं होताना दिसत नाही आहे. पण त्यानंतर जर आपण इथं जर बघितलं तर हा एक पर्टिक्युलर मोठा लेग होताना दिसतो आणि इथं नंबर ऑफ कॅन्डल जे आहेत त्या डोजी आहेत आणि ह्या पर्टिक्युलर मला असं वाटतं की ह्या 0.23च्या आसपास असलं पाहिजे कारण हा पर्टिक्युलर लेग जो आहे तो आपला ए साठी असणार आहे, हा पर्टिक्युलर बी साठी असेल, हा क्वांटिफाय सी साठी होऊन जाईल आणि ब्रेकआउट झाल्यानंतर तो पर्टिक्युलर सीचा लेवलचं ज्यावेळेस ब्रेकआउट होऊन जाईल ज्यावेळेस क्लोजिंग आपल्याला इथे एक मारुबोजू दिसते आणि त्याच्यासाठी आपण इथे चेक करूया वीकली स्केलवरती. चला तर मग आपल्याला जो टूल आपल्याला यूज करायचा तो म्हणजे फिबोनाची टूल. जो स्विंग लो पॉईंट इथं कन्सिडर करतो आपण तो हा कन्सिडर करतो आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट जी व्हॅल्यू आपण जी घेतोय इकडनं जी इम्पल्सिव्ह लेग झालं त्याच्यामध्ये पहिला जो रिजेक्शन या पॉईंटच्या आसपास आहे म्हणून ह्या कॅन्डलला मी इथं कन्सिडर करतोय आणि त्यामध्ये त्या पर्टिक्युलर पॉईंटला मी इथे हायलाईट इथे करतोय. ही रिजेक्शनचा लेग जो आहे तो नाही आहे, हा घेऊयात. ओके, तर इथं जर आपण जर बघितला तर जो स्विंग हाय पॉईंट जो आपण घेतला आहे या पर्टिक्युलर कॅन्डलचा स्विंग हाय पॉईंट घेतला आहे परंतु याच्यामध्ये एक इश्यू होतोय. तो इश्यू म्हणजे जर व्यवस्थितरित्या जर बघायचं जर झालं तर हा जर आपला ए पॉईंट असेल, हा जर पर्टिक्युलर ह्या कॅन्डलचा हाय जर बी पॉईंट असेल, हा जर रिट्रेसमेंटचा जर सी पॉईंट आहे जो की 0.78च्या आसपास आहे. आता हे 0.23 आहे ही गोष्ट लक्षात घ्या. हा सी पॉईंट जर असेल आणि याचा ब्रेकआउट जर होतोय तर तो हा आपल्यासाठी हा सी पॉईंट असणार आहे आणि त्या बीच्या
ॲटोमॅटिकली रिटेस्टला आपल्याला जाताना दिसतं. म्हणजे 0.23पेक्षा सुद्धा खाली एक कॅन्डल झालेली, त्याच्यामुळे क्वांटिफाय होत नाही. ह्या पुढच्या ज्या कॅन्डल आहेत त्याला टच केलेलं नाही, म्हणजे हे पर्टिक्युलर सेटमध्ये आपल्याला होताना दिसतं. म्हणजे हा सी डॅशचं ज्यावेळेस हाय तिथं राहणार आहे. आणि इथं तुम्ही बघा ती कॅन्डल काय आहे, एक शूटिंग स्टार कॅन्डल आहे. आणि नेक्स्ट कॅन्डल जर तुम्ही बघितलं तर ॲटोमॅटिकली तिथे आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी होताना दिसली. म्हणजे ही एक रिटेस्टवाला झोन आहे. आणि अशा रिटेस्टवाल्या झोनच्या आसपास किंमत जी ती रिटेस्ट करते या सी पॉईंटच्या वरती आपल्याला अशा पद्धतीची कॅन्डल दिसते. तुम्ही अलर्ट मोडवरती राहता. आणि जर ज्यावेळेस किंमत जी ती क्लोज करेल, इथं जर व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व केलं तर इथं एक मारुबोजू कॅन्डल जी आहे, मारुबोजू कॅन्डल आपल्याला होताना दिसते. आणि अशा पद्धतीची मारुबोजू कॅन्डल जर आपल्याला 10व्या किंवा 11व्या आठवड्यामध्ये भेटते तर तुमची एंट्री जी आहे तिथं राहणं गरजेचं आहे. नंतर तुमचे जे टार्गेट्स तिथं राहणार आहेत, तुम्ही एंट्री जी ऑलमोस्ट जी कन्सिडर आउट करताय ती ह्या सी पॉईंटच्या वरती तिथं कन्सिडर करताय, जी की 1.161च्या आसपास आहे. तिथनं कमीत कमी 2.61च्या पर्यंत जे ते आपल्याला जाताना दिसणार आहे. म्हणजेच टेक्निकल अनालिसिसमध्ये ज्यावेळेस तुम्हाला माहीत असेल की मारुबोजू कॅन्डल तिथं नाही आहे, म्हणजे तुम्ही तिथं वेट करताय आणि ॲटोमॅटिकली तुम्हाला कळतं की किंमत जी ती पुन्हा त्या सी पॉईंटला, सी डॅशच्या पॉईंटला जी ती क्रॉस करताना आपल्याला सी पॉईंटला जी ती क्रॉस करताना आपल्याला दिसते, तर ॲटोमॅटिकली त्यापासून जी ती ॲटोमॅटिकली आपल्याला आयडिया येऊन जाते. तर हे महत्त्वाचा मुद्दा आहे. हे वीकली स्केलचा चार्ट आहे. हे तुम्ही 15 मिनिट्समध्ये सुद्धा स्ट्रक्चरच्या हिशोबाने तिथं कन्सिडर आउट करू शकता, 4 आवर्समध्ये पण करू शकता, 5 तासामध्ये पण करू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर बघा ही मारुबोजू कॅन्डल इथं झाली आणि त्या मारुबोजू कॅन्डलच्या बेसिसवरती तुम्ही तुमची एंट्री जी आहे ती ऑलमोस्ट इथं करू शकता. आता रिस्क रिवॉर्डचा हिसाब काय आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो त्याबद्दलसुद्धा इथे आपण चर्चा करूयात. लेट मी शो. इथं जर बघितलं तर किमतीने एक अपट्रेंडिंग मॉडेलमध्ये, अपट्रेंडिंग मार्केटमध्ये किंमत आपल्याला जाताना दिसली आणि त्यामध्ये जवळजवळ 2.61 जे आहे ते एकाच आठवड्याच्या कॅन्डलमध्ये आपल्याला कन्सिडर करताना क्रिएट करताना दिसलं. इथं जर लॉंग एंट्री जर इथं आपण जर कन्सिडर करतो ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या आसपास, तर याच्यामध्ये जर आपण कन्सिडर करतो तर स्टॉप लॉस जो आहे तो 0. ह्या पर्टिक्युलर झोनच्या खाली आपण ठेवू शकतो किंवा 100%च्या झोनच्या आसपास आपण ठेवू शकतो. परंतु रिस्क आपलं कमी ठेवायचं आहे म्हणून ह्या झोनच्या आसपास जर कन्सिडर जर केलात तर इथं आपल्याला एक लक्षात येतो की एवढी व्हॉलॅटिलिटी क्रिएट झाल्यानंतर एक रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने ऑलमोस्ट 2.61 ह्या वीकली स्केलवरती आपल्याला तिथे जनरेट होताना दिसत आहे वीकली स्केलमध्ये. याला जर आपण डेली स्केलमध्ये बघितलं आणि डेली स्केलमध्ये या फिबोनाची एक्सटेन्शनच्या माध्यमातून कुठे किमतीने जे आहे ते एक इम्पल्सिव्ह लेग केल्यानंतर मोमेंटम जो आहे तो क्रिएट केला आहे, ह्याबद्दल जर आपण व्यवस्थितरित्या जर समजून जर घेतलं तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आयडिया येताना देऊ शकते. आता इथं जर बघितलं तर हा एक पर्टिक्युलर ए पॉईंट असू शकतो, हा एक बी पॉईंट असू शकतो, हा एक सी असू शकतो, हा एक सी डॅश असू शकतो. नंबर ऑफ टाइम्स किमतीने तिथे क्लोजिंगच दिली नाही त्या सी डॅशच्या वरती आणि ॲटोमॅटिकली त्यानंतर जी किंमत एक रॅलीच्या मार्गावरती आपल्याला जाताना दिसते. तर सिम्पली इथे जावा, इथं तुमचा स्विंग ए पॉईंट आणि हा पर्टिक्युलर स्विंग बी पॉईंट कन्सिडर करा आणि त्या स्विंग बी पॉईंटला तुम्ही जर कन्सिडर आउट जर केलं तर बघा किती चांगल्या पद्धतीने 0.23च्या व्हॅल्यूला किमतीने, इथे मी झूम इन करतो म्हणजे आपल्याला तुम्हाला जे आहे ते व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल. इथे बघा तर ऑलमोस्ट किमतीने जे आहे तर ह्या 0.61ला टच केलं नाही. मला इथं तुम्हाला 0.23चं जी लेवल आहे ही 100%ची लेवल आहे, 0%ची मी रिव्हर्स केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. तर रिव्हर्स मी इथं काढून टाकतो. त्यामध्ये तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल किमतीने ऑलमोस्ट जे आहे 0.23ला इथं रिटेस्ट केलं. म्हणजे हा तुमच्यासाठी ए पॉईंट आहे, हा तुमच्यासाठी बी पॉईंट आपल्याला होताना दिसतोय. त्यानंतर हा एक सी पॉईंट आहे, याच्यावरती जो रिजेक्शनवाला पॉईंट आहे हा सी आहे. ॲटोमॅटिकली त्या बघू शकता इथं तुमची एकदा एंट्री स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तुमचा स्टॉप लॉस 0.23च्या आसपास आहे. टार्गेट जे आहेत तुम्ही 200% पासून 261 किंवा 361वाली लेवल जी तुम्ही तुमचे टार्गेट जे आहे ते तिथं सेट करू शकता. याचा उपयोग हा आहे की किमतीने त्या पर्टिक्युलर पॉईंटला ब्रेक केल्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं तर नंबर ऑफ टाईम जे आहे ते रिटेस्ट करताना किंमत आपल्याला दिसते आणि ह्या रिटेस्टचं काम हेच खरं असतं की जे कोणी ह्या ब्रेकआउटला इकडे जे कोणी एंटर झालेले आहेत ह्या कॅन्डल्सला बघून त्यांचे एस-एल हिट, त्यांचा संयम, त्यांचा पेशन्स डाऊन करून टाकणं ह्याकरता ह्या गोष्टी होत असतात. म्हणून अशा ठिकाणी
तुम्ही तयार राहणं गरजेचं आहे आणि याच्याबद्दल आयडिया असणं गरजेचं आहे आणि ते पॅटर्न्स त्या गोष्टी ज्या आहेत ना ते वेळोवेळी होतात दिसेल. आता टार्गेट्स कुठल्या दिशेमध्ये ठेवायचे त्याच्याकरता सिम्पली जावा, टार्गेटसाठी रिव्हर्स करा आणि त्यामध्ये तुम्हाला आयडियली मार्केट कुठल्या झोनच्या आसपास जी आहे करेक्टिव्ह लेग जे आहे करेक्टिव्ह टाईप जो आहे तो दाखवू शकतो, याच्याबद्दल आपल्याला तिथं आयडिया येऊन जाते. आणि ही आयडिया जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर वापरलेत तर तुम्ही इथं लक्षात येऊन जाईल की जनरली हा तुमच्यासाठी स्विंग ए पॉईंट, स्विंग बी पॉईंट, स्विंग सी पॉईंट, त्याच्यानंतर याचा ब्रेकआउट झाल्यानंतर हा सी डॅश पॉईंट, त्या सी डॅश पॉईंटच्या आसपास तुम्ही फक्त क्लोजिंगसाठी एक मारुबुजू कॅन्डलची वाट बघता. इथं एक स्ट्रॉंग मारुबुजू कॅन्डल होताना दिसते, ही सुद्धा क्वालिफाय कॅन्डल जे आहे ती आपल्याला होताना दिसत नाही आहे, तर शेवटच्या लेगला होताना दिसते. आणि त्यानंतर जवळजवळ वन सायडेड रॅली जी ती इथे जनरेट होताना दिसते. आणि अशा पद्धतीचं हे जे रिटेस्टचं लेग जे आहे, रिटेस्टचा जो खेळ जो आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे रिटेस्ट जे आहे ते सेफ प्लेयरसाठी सगळ्यात महत्त्वाचं टूल आहे. असं काही नाही आहे की डेली टाईम फ्रेममध्ये जे केलं पाहिजे, तुम्ही 15 मिनिट्समध्ये सुद्धा अशा पद्धतीचा सेटअप जो आहे तो तुमच्या हे करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे हे आहे की तुमचा जो स्टॉप लॉस इथं प्लेस होणार जो आहे तो 0.23च्या आसपास कन्सिडर करणं गरजेचं आहे. कधी कधी तो पुलबॅक त्याच्या खालीसुद्धा होतो, कारण तो SL हंटिंगसाठी सुद्धा कन्सिडरेबली तिथं गोष्ट जी ती असू शकते आणि त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. इनिशियली जे मोमेंटम जे क्रिएट होतं ते अतिशय मोठ्या प्रमाणात अतिशय मोठ्या परिस्थितीमध्ये क्रिएट होताना दिसत असतं आणि त्याकडे आपण लक्ष असणं हे गरजेचं आहे. जर इथं आपण जर रिस्क रिवॉर्ड जर बघितलं तर ह्या तिसऱ्या मारुबुजू कॅन्डल आपली एंट्री होते आणि 200%चा आपण जर टार्गेट ठेवतोय, त्यामध्ये जर इथे जर रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने जर कन्सिडर करू राहिलो आपण, इथे क्लोज झाल्यानंतर आपल्याला कळतं आहे आपली एंट्री जी ती इथे ट्रिगर होते. स्टॉप लॉस ॲटमोस्ट आयदर 0.23 किंवा ह्या स्विंग लोच्या आसपास तुमच्या चॉईसने ठेवू शकता आणि टार्गेट जे प्लेस तुम्ही करताय तो ॲटमोस्ट ह्या झोनला करताय. आणि रिस्क रिवॉर्ड जर बघितलं तर इथं तुम्हाला तो 3चा रिस्क रिवॉर्ड दिसतो. याचा अर्थ असा आहे की ₹1 रिस्कच्या मुकाबल्यामध्ये तुम्ही तिथं ₹3 कमवण्यासाठी तिथं त्या ट्रेडमध्ये घुसलेले आहात. दुसरे महत्त्वाचा मुद्दा, ह्यामध्ये ज्यावेळेस किंमत रिटेस्ट करणार आहे त्या रिटेस्टनंतर तुम्ही एक मारुबुजू कॅन्डलची वाट बघत आहात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये जर तुमचा ट्रेड अनसक्सेसफुल होतो आहे तर त्यामध्ये तुमचा जो लॉस जो असणार आहे तो लिमिटेडच असणार आहे, ही गोष्टसुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे. इन बिटवीन जेव्हा केव्हा तुम्हाला कळतं की एक रॅली झाली आणि त्यानंतर प्राईस जी ऑलमोस्ट त्या रिटेस्ट लेवलच्या वरती झाली, तिथंच प्राईस जी ती एक हे करते, ती पुन्हा एकदा तुमच्यासाठी एंट्रीवाला पॉईंट जो आहे तो क्रिएट करताना दिसू शकता आणि त्या ट्रेंडला तुम्ही तिथं ट्रॅक ऑन करू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून जेव्हा केव्हा आपण ह्या रिटेस्टला कन्सिडर करत असतो त्याकडे आपलं लक्ष गरजेचं आहे. ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये 2-3 गोष्टी आपण बघितल्या आणि त्या 2-3 गोष्टी ही आहे की एक परफेक्ट सिग्नल जो आहे तो आपल्याला ह्या रिटेस्टच्या आसपास ह्या पर्टिक्युलर तिसऱ्या मारुबुजू कॅन्डलने आपल्याला तिथं क्रिएट करताना दिसलेला आहे की ओव्हरऑल जो ट्रेंड आपल्याला इथं तो जनरेट होतो आहे त्या ओव्हरऑल ट्रेंडमध्ये मार्केट जे आहे ते मूव्ह होताना दिसते. दुसरं महत्त्वाचं, जर तुम्ही ह्या पर्टिक्युलर याला बघितलं तर इथं सुद्धा तो सपोर्ट जो आहे तो ब्रेकडाऊन झाला नाही. इथं पण तुम्ही बघितलं तो सपोर्ट ब्रेकडाऊन झाला नाही. इथं हा रिटेस्टवाला झोन भले थोडासा खाली पेनिट्रेट झाला, तो ब्रेकडाऊन झाला नाही. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही बघू शकता जो ब्रेकडाऊन झाला नाही. म्हणजे हा लो झाल्यानंतर किंमत कंटिन्युअस हायर लोच्या फॉर्मेशनमध्ये किंमत आपल्याला वरच्या बाजूला जाताना दिसली. दुसरं, जे टार्गेट्सबद्दल गोंधळ जो प्रत्येकाच्या मनामध्ये असतो तो ह्या फिबोनाची टूलच्या माध्यमातून आपल्याला त्यामध्ये तयार होताना दिसतो आणि त्याचा विनियोग त्याचा उपयोग जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या तिथं करताना दिसू शकतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा केव्हा किमतीने रिटेस्ट तिथं तयार केली, जेव्हा केव्हा किंमत जी ती रिटेस्ट झाली आणि त्यानंतर मारुबुजू कॅन्डल त्याने तयार केली, त्यानंतर किंमत कशा पद्धतीने रॉकेट पद्धतीने जी आहे ती वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसली, याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असणं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या माध्यमातून आपल्याला तिथं लक्षात येणं गरजेचं आहे. आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जितकं तुम्ही तिथे प्रॅक्टिस करणार आहात, जितक्या त्या गोष्टीचा तुम्ही व्यवस्थितरित्या विनियोग करणार आहात तर आणि तरच त्या माध्यमातून तुमच्यासाठी वर्कआउट त्या गोष्टी ज्या आहेत त्या होताना आपल्याला ते दिसणार आहे. म्हणून जेव्हा केव्हा त्या कन्सॉलिडेशनचा पॅच येतोय, ॲटमोस्ट आपल्याला लगेच त्या गोष्टी होतीलच असं नाही आहे. त्यानंतर तुमच्यासाठी संधी, त्यानंतर तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी ते जे ते होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा रिस्क टू रिवॉर्डवाला प्रोफाईल जो आहे ना त्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. कारण त्या रिस्क टू रिवॉर्ड प्रोफाईलवरनं
तुम्हाला तुमची आयडिया जी ती व्यवस्थितरित्या करेक्ट होऊन जाते. ह्या पर्टिक्युलर डिस्कस केलेल्या एक्झाम्पलमध्ये 1:3 या गोष्टी होणार आहे. याचा ॲडव्हान्टेज हे असणार आहे की याच्यामध्ये फेक आउट किंवा फेक फाल्स ब्रेकआउट जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही गुंतण्याचे चान्सेस जे आहेत ते अतिशय कमी होऊन जातील. ह्या पर्टिक्युलर सिस्टीमचा उपयोग राहणार आहे. दुसरं महत्त्वाचं एका लिडिंग इंडिकेटर म्हणजे फिबोनाची बरोबर जर आपण याला युटिलाइज करून राहिलो आहे ते एक ॲडिशनल आपल्याकडे एज असणार आहे बाकीच्या कॉमन नॉर्मल रिटेल ट्रेडरपेक्षा. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि ह्याबरोबरच जे स्मार्ट प्लेयर जे आहेत ज्या स्मार्ट प्लेयरबरोबर तुम्ही काम करताय त्या स्मार्ट प्लेयरचा मनी कुठं डिप्लॉय होतो आणि ते कशा पद्धतीने संयमाने तिथं वेट करतायत ह्याकडे सुद्धा आपल्याला जे आहे ते आयडिया होऊन जातं. काही काही वेळेस काही काही सिच्युएशनला तुमचे स्टॉप लॉसेससुद्धा त्यामध्ये हिट होणार आहेत, ते कुणीही टाळू शकत नाही. परंतु स्टॉप लॉसेस ज्यावेळेस आपले हिट होणार आहेत त्यावेळेस आपलं इमोशन्स आपलं भावनिक नातं जे आहे ते डिस्टर्ब न होऊन देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हे एक अशी बॅटल फील्ड आहे का जिथे आपल्याला रोजच्या रोज तिथे यायचं आहे आणि त्या गोष्टीला आपल्याला व्यवस्थितरित्या जे समजून घ्यायचं आहे. हे तर झालं गोल्डचं. आता आणखीन काही फॉरेक्समधले आपण बघूयात आणि त्याच्यानंतर समजून घेऊयात. तर हा एक US डॉलर कॅनेडियन डॉलरचा हा पर्टिक्युलर एक चार्ट आहे जो की एक डाऊन ट्रेंडसाठी कन्सिडरेशन करूया डेली टाईम फ्रेममध्ये आणि कशा पद्धतीने तो जो आहे तो वर्कआउट झाला आहे ते सुद्धा आपण इथे समजून घेऊया. तर जनरली एक अप ट्रेंडिंग मार्केट आता जर ओव्हरऑल जर बघितलं 21 जर बघितलं तर एक अप ट्रेंडिंग मूव्ह जी आहे ह्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये आपल्याला होताना दिसते आहे. परंतु त्या 2020च्या आसपास जर इथं जर बघितलं तर एक डिप्रिसिएटिव्हनेस जो आहे तो क्रिएट जो आहे तो इथे आपल्याला झालेला दिसतो आहे आणि त्यामध्ये एक क्लिअर कट ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड होताना आपल्याला दिसतोय. तर जसं अप ट्रेंडसाठी आपण बघितलं की एक स्विंग लो पॉईंट असेल एक इम्पल्सिव्ह मूव्ह तिथनं होईल जो की एक स्विंग बी पॉईंट राहील त्यानंतर एक स्विंग सी पॉईंट होईल त्यानंतर याचं ब्रेकआउट करून पुन्हा एक नवीन सी डॅश तयार होईल आणि त्यानंतर प्राईस जी ती रिटेस्टसाठी येईल आणि रिटेस्ट नंतर इकडं एक मारुबुजू कॅन्डल झाल्यानंतर आपण जी ती एंट्री करणार आहोत. आता या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर हा जो फॉल आहे एक इम्पल्सिव्ह पण त्यानंतर कन्सॉलिडेशन झालेलं आहे म्हणजे हे आपल्यासाठी क्लासिफाय होत नाही. परंतु त्यानंतर जर बघितलं तर ह्या पर्टिक्युलर पॉईंटपासून ह्या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत एक इम्पल्सिव्ह फॉलो होतो आहे म्हणजेच हा आपल्यासाठी एक डिक्टेशन बी पॉईंट तिथं असू शकतो. त्यानंतर जर बघितलं तर हा एक बी पॉईंट असू शकतो आणि हे जे पुलबॅकवाले जे पॉईंट आहे हे एक सी असू शकतात आणि या पर्टिक्युलर पॉईंटला ब्रेकआउट केल्यानंतर हा एक सी डॅश असू शकतो आणि त्यानंतर इथे तो आपल्यासाठी स्ट्रक्चर असू शकतो आणि त्यानंतर आपण ज्या आहे त्या ट्रेडिंगसाठी कन्सिडर आउट करू शकतो. आता बघूयात नेमकं ह्या पर्टिक्युलर डेली टाईम फ्रेमच्या हिशोबाने गोष्ट होते का. तर मी का बरं ह्या लेगला कन्सिडर केलं नाही कारण हा लेग ज्यावेळेस झाला त्यानंतर जवळजवळ 50%च्या आसपास रिट्रेसमेंट झालेली आहे. इथे सुद्धा सेम तीच गोष्ट झालेली इथे सुद्धा सेम ती गोष्ट झालेली आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या मोठ्या मोठ्या इम्पल्सिव्ह कॅन्डल आपल्याला पाहिजे नाही अशा पद्धतीच्या त्या कॅन्डल आपल्याला तिथं होताना दिसत नाही आहे. म्हणून आपण हे जे नेक्स्ट जे लेग आहे त्याला आपण तिथं अजिबात कन्सिडर करत नाही आहोत. ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर इथे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला ते तर स्ट्रक्चर लक्षात आलं असेल तर आता इथे जाऊयात फिबोनाची रिट्रेसमेंट टूलमध्ये. तर ज्या पर्टिक्युलर पॉईंटपासून आपण सुरुवात करतो तो आपल्यासाठी ए पॉईंट असणार आहे आणि त्या ए पॉईंटपासून आपल्याला बीच्या रिट्रेसमेंटसाठी करायचं आहे. आता ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटचं जर रिट्रेसमेंट जर कन्सिडर आउट जर केलं तर हा फॉल इम्पल्सिव्ह आहे परंतु याच्यामध्ये बघावं लागेल की किती व्हॅल्यूवरनं त्याने रिट्रेस केलेलं आहे. तर ऑलमोस्ट जे आहे ते 50%चं रिट्रेसमेंट आपल्याला तिथं जनरेट होताना दिसतं आहे त्या पर्टिक्युलर फॉलपासनं. जर या पर्टिक्युलर ए पॉईंटला वरच्या स्विंग हायच्या आसपास जर घेतलात तर ते 0.61च्या आसपास बनताना दिसतं आहे. त्यानंतर वरचं जर घेतलं तर ऑलमोस्ट ॲटमोस्ट तिथं तयार होताना दिसतं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता जर किमतीचं जर बिहेवियर इथं जर बघितलं तर ते जे लेग जे जनरेट होतं आहे त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ट्रायल आणि एरर मित्रांनो हे करावं लागेल असं काही नाही आहे. टेक्स्टबुक पॅटर्ननुसार त्या गोष्टी होऊन जातील त्याच्यामध्ये थोडंसं अल्ट्रेशन राहणार आहे. हा जो पॉईंट असणार आहे हा तुमच्यासाठी ए पॉईंट असणार आहे. हा जो पर्टिक्युलर पॉईंट जो असणार आहे तुमच्यासाठी बी पॉईंट असणार आहे आणि 23.6ची रिट्रेसमेंटवाली जी व्हॅल्यू आहे इथे थोडंसं मिसिंग झालं आहे. लेट मी करेक्ट इट.
23.6च्या हिशोबाने हा पॉईंट आला पाहिजे. इथे जर घेतला तर तो 61.8 पर्यंत जातोय. इथेच बघूयात, इथनं आला होता तो 0.5 आहे. या लेगला, या पुढच्या लेगला तो 0.618, त्याच्या अगोदरच्या लेगला 618, या लेगला 618च होताना दिसतोय तो. आणि ह्या लेगला जर घेतलात या टॉपला, ओके, म्हणजे हा टॉपचा जो आहे तोच परफेक्ट आहे हिशोबाने आहे. एक फॉल झाल्यानंतर आपल्याला इथे ते 3 पॉईंट जे ते आपल्याला होताना दिसत आहेत. तर जनरली जे आपण स्ट्रक्चर डिस्कस केला, हा तुमच्यासाठी ए पॉईंट असणार आहे, हा पर्टिक्युलर बी पॉईंट आहे, आणि हा जो पुलबॅक होतोय हा सी होतोय. याच्या खाली ब्रेकडाऊन जो आहे तो ब्रेकडाऊन झाल्यानंतर हा सी डॅश पॉईंट असणार आहे. आणि याच्या खाली ज्यावेळेस क्लोजिंग आपल्याला एका मारुबुजूची कॅन्डलची असणार आहे, त्यावेळेस आपली ट्रेडची एंट्री जी ती इथं ट्रिगर होणार आहे. स्टॉप लॉस जो आपण ठेवणार आहोत तो 0.78च्या आसपास इथं स्टॉप लॉस इथं प्लेस करणार आहोत. तो स्टॉप लॉस तुम्ही जर बघू शकता, आणि टार्गेटच्या हिशोबाने मार्केट त्या दिशेमध्ये गेलं आहे का ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर ही एक संयमी स्ट्रॅटर्जी आहे. यामध्ये तुमचे स्टॉप लॉस हंट होण्याची शक्यता, चान्सेस जे ते पुरेपूर कमी आहे. आणि तुम्ही एकदा एंट्री केल्यानंतर तुम्ही तिथं फक्त संयमाने त्या टार्गेटसाठी वेट करू शकता. आणि जनरली जर बघितलं त्या पर्टिक्युलर फॉलमध्ये किमतीने त्या फॉलला त्या टार्गेट्सला अचीव केलं आहे का ते सुद्धा आपण तिथं बघूया पुढच्या ड्यू कोर्स ऑफ टाईममध्ये. येस, तर बघा, तर ॲटमोस्ट किमतीने जे आहे ते 200%ची जी लेवल जी होती त्याला ती किंमत जी ती टॅप करताना आपल्याला दिसलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या टाईम फ्रेममध्ये त्याचं युटिलायझेशन करू शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे की याच्या जे ओव्हरऑल जो ट्रेंड तिथे चालला आहे तो ओव्हरऑल ट्रेंडबद्दल तुम्हाला तिथे आयडियासुद्धा असणं गरजेचं आहे. तर याच्यात आपण जो कन्सिडरेशन जो केला होता तो ए पॉईंटचा कन्सिडरेशन केला, जो पुलबॅक होता तो बीचा होता. तो पुलबॅक जो झाला तो 0.78 म्हणजे 0.23चा होता. तो सी याचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर सी डॅश क्रिएट झाला, आणि त्यानंतर मारुबुजू कॅन्डलच्या क्लोजला आपली एंट्री झाली. जो स्टॉप लॉस आपण प्लेस केला या झोनच्या आसपास स्टॉप लॉस जो आहे तो प्लेस करू शकता. आणि टार्गेट एक फिक्स टार्गेटच्या हिशोबाने विथ संयम जो आहे तो तुम्ही क्रिएट करू शकता. म्हणून जनरली हा एक्झॅक्टली 0.78 किंवा 0.23चा शालो पुलबॅक नाही आहे, परंतु ओरिजिनल डायरेक्शन आपल्याला इथं लक्षात आलेली आहे. आणि जनरली किंमत ज्यावेळेस इथं आपला एंट्री तयार झाली म्हणजेच किंमत कायमच त्याच्या खालीच राहील असं नाही आहे. थोडेसे शालो मायनर इम्पल्सिव्ह लेग तयार करून जे आहे ती बाकीच्या लोकांना काढण्याकरता ती मूव जी आहे ती क्रिएट करताना दिसू शकते. आणि जेव्हा केव्हा, मी पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा केव्हा तुम्हाला त्या पर्टिक्युलर पॉईंटच्या आसपास एक स्ट्रॉंग मारुबुजू कॅन्डल जी ती क्रिएट होताना दिसते, म्हणजे जनरली इथं जर बघायचं जर झालं ज्यावेळेस हा सी पॉईंट आपला ज्यावेळेस ब्रेकडाऊन करत होता, याची लेंथ मी वाढवतो म्हणजे लक्षात येईल. कलर पण ब्ल्यूइश करतो, वाढवतो याचं 2x. ओके, जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलं जेव्हा केव्हा ह्या सी पॉईंटला त्याने ह्या सी पॉईंटला याला ब्रेकडाऊन केलं, ती या मारुबुजू कॅन्डलने क्लोज केलं, त्यावेळेस आपली जी एंट्री जी आहे ती एंट्री ह्या झोनच्या आसपास जी ती क्रिएट होणार आहे, ह्या गोष्टीकडं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. इथं आपली ह्या कॅन्डलला एंट्री तिथं स्पेसिफिकली तयार होणार आहे. भलेही थोडेसे पुलबॅक येतील त्याने आपण विचलित होणं नाही आहे, कारण आपल्याला ओरिजिनल दिशेमध्ये डायरेक्शनमध्ये लक्षात येऊन जाईल. आणि ॲटोमॅटिकली ह्या सिस्टीममध्ये टार्गेट्स तुमच्याकडे, याचं एज एकच गोष्टीचं आहे की तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस माहिती आहे, आणि ॲटोमॅटिकली टार्गेटसाठी तुम्ही तिथं संयमासहित तिथं वेट करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर यामध्ये. म्हणून जेव्हा केव्हा एखादी मारुबुजू कॅन्डल त्या सी डॅश पॉईंटच्या खाली आपल्याला बनताना दिसते, ॲटोमॅटिकली तुमची एंट्री ट्रिगर होते. भलेही तुमच्या अगेन्स्ट अशा मोठ्या मोठ्या टाईपच्या कॅन्डल्स येतात, त्याने आपण अजिबात विचलित न होता आपण फक्त आपलं रिस्क मॅनेजमेंट म्हणजे स्टॉप लॉसकडे
लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरली जे लॉसेस मार्केटमध्ये पार्टिसिपेंट्सकडनं जे क्रिएट होतात मित्रांनो, ते लॉसेस जे त्यांच्याकडं सेटअप्स नाही आहे, ॲटोमॅटिकली किंमत जी प्लमेट झाली ती ऑलमोस्ट 200%च्या लेवलला प्लमेट होताना दिसली फिबोनाची टूलच्या हिशोबाने. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं मार्केटचं बेनिफिट आहे की जनरली जर तुम्ही त्या स्मार्ट प्लेयरबरोबर जर त्या टॅकल करू शकला तर ॲटोमॅटिकली तुमच्यासाठी जी आहे ती बेस्ट स्ट्रॅटर्जी जी आहे ती जनरेट व्हायला जास्त वेळ लागणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, रिटेस्ट ज्यावेळेस किंमत त्या पर्टिक्युलर बीच्या झोनला देते, म्हणजे ह्या बीच्या लेवलला ज्यावेळेस रिटेस्ट करते, इथं रिटेस्ट केलं ब्युटिफुली आणि त्यानंतर आपल्याला जी एंट्री जी क्रिएट झाली मारुबुजू कॅन्डल ज्यावेळेस तिथं येते त्यानंतर आपण हे करू शकतो. म्हणून ह्या पर्टिक्युलर सिस्टीममध्ये आपल्याला लक्ष देऊन जातं की मार्केट जर रिटेस्ट जर नाही करत आहे, मी जसं सुरुवातीला सांगितलं, जर मार्केट तुमचं रिटेस्टच नाही करत आहे ना ॲटोमॅटिक सडनली खाली जातं, त्या केसमध्ये काय करायचं, अशा ठिकाणी सिम्पल मूव्ह ऑन टू द नेक्स्ट सेटअप, मूव्ह करा पुढच्या सेटअपवरती, कारण पुढचा सेटअप तुम्हाला मार्केट जो आहे तो मिस्टर मार्केट जो आहे तो देणारच आहे आणि त्याचा विनियोग त्याचा उपयोग जो आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. जनरली कन्झर्वेटिव्ह आपण ट्रेडर आहोत, आपण काही इम्पल्सिव्ह ट्रेडर नाही आहोत की प्रत्येक वेळेला प्रत्येक मूवला जे आहे ते आपल्याला तिथं टार्गेटिव्ह ट्रेड जे ते भेटतील. कन्झर्वेटिव्ह ट्रेडर व्हायचं, संयमी ट्रेडर व्हायचं आणि त्यानंतरच आपल्यासाठी त्या गोष्टी जे आहेत ते द्वार जे आहेत डोअर जे आहेत ते ओपन होणार आहे. परंतु आपण आयआयतीपणा करत बसलो आणि प्रत्येक मूवला प्रत्येक कॅन्डलला जर तिथं ट्रेड करण्याचा प्रयत्न करत बसलो तर ते तर मिस्टर मार्केट आहे आणि त्या मार्केटचा जो कल जो आहे तो मार्केटचा जो भ्रम जो आहे तो आपल्याला लक्षात येऊ शकत नाही. म्हणून जनरली आपण कायम संधीच्या शोधामध्ये राहणं गरजेचं आहे, कारण आपण एकदा संधीच्या शोधामध्ये आपण राहू शकलो तरच त्या संधीच्या शोधातनं आपल्याला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ते मिस्टर मार्केट देऊ शकतं आणि ज्यावेळेस तुम्हाला त्या पाठीमागचं कारण त्या पाठीमागचं रिझन ज्यावेळेस तयार होऊ शकतं तर आणि तरच तुमच्याकडनं काहीतरी एक्सेप्शनल ऑपॉर्च्युनिटी जे आहे ते तुमच्यासाठी तयार होत असतात आणि त्याच्यामुळं जर तुम्हाला त्या पर्टिक्युलर दिवसामध्ये ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही आहे तर तिथे तुम्ही थांबणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता या पर्टिक्युलर सीनमध्ये मी स्टॉप लॉसेस कुठं प्लेस करायचे, जसं मी सुरुवातीला सांगितलं हा तुमचा बी पॉईंट आहे, दिस इज युअर बी पॉईंट, हा बी पॉईंट आहे, हा सी आहे, इकडे खाली जर बघितलं तिथं सी डॅश आहे. तर जो स्टॉप लॉस जो असणार आहे तो 0.78ची लेवल आहे रिव्हर्स केसमध्ये, जो की ओरिजिनल 0.23 वाली लेवल आहे, त्याच्या आसपास तुम्ही तुमचा स्टॉप लॉस प्लेस करू शकता. परंतु मार्केटची जर व्हॉलटिलिटी तिथं क्रिएट हो राहिली तर त्या केसमध्ये एक्झॅक्टली ह्या लेवलला ठेवू नका, त्याच्यापासून एक 10-5 पॉईंटचा बफर वरच्या बाजूला ठेवून तुम्ही त्या ट्रेडमध्ये जे आहे ते एंट्री करू शकता. कारण जनरली जसं तुम्हाला टार्गेट्सबद्दल कळतं आहे तसंच तुम्हाला तुमच्या स्टॉप लॉसबद्दल सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, कारण जर मार्केटमध्ये अननेसेसरी व्हॉलटिलिटी असेल त्या केसमध्ये एक्झॅक्टली 0.78च्याच लेवलला, जे की 0.23च्याच लेवलला मी माझा स्टॉप लॉस प्लेस करतो आहे आणि त्या माध्यमातून त्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करतो, त्या केसमध्ये तुमचे स्टॉप लॉस जाण्याची शक्यता चान्सेस जे ते सगळ्यात जास्त असू शकतात आणि त्याकडे तुमचं लक्ष असणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर ह्या माध्यमातून लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा स्टॉप लॉस प्लेस करायचा आयदर ह्या 0.78च्या केसकडे त्याच्यावरती थोडेसे बफर ठेवून करू शकता. अजून तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह ट्रेडर आहात तर 0.61च्या आसपास तुम्ही हे करू शकता आणि रिस्क रिवॉर्डला तुम्ही तिथं फॉलो करू शकता. जर ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आपण जर रिस्क रिवॉर्डचं जर कॅल्क्युलेशन जर करायचं जर झालं तर ॲटोमॅटिकली शॉर्ट ट्रेडसाठी इथं चेक करूयात, सॉरी हे लॉंग ट्रेडसाठी आले इकडे, लेट मी चेक, इथे एंट्री करतो आहे. हां, तर स्टॉप लॉस जो आहे तर ॲटोमॅटिकली ह्या 0.2378ची लेवल थोडक्यात आणि टार्गेट 200 पॉईंट्स. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स आणि फिक्स मित्रांनो 1:3चा रिवॉर्ड जो आहे तो तुम्हाला इथं भेटतोय. ही गोष्ट तुमच्या लक्षात आलं पाहिजे, कारण तुम्हाला ट्रेड जे जनरेट करायचे ते ₹1 मुकाबल्यामध्ये ₹3 आहे. याचा अर्थ असा आहे जर तुम्ही 10,000ची रिस्क जर घेऊ राहिलात तर कमीत कमी तुम्ही तिथं 30,000चं रिवॉर्ड जे आहे ते जनरेट करण्यासाठी ते मैदानात असणार आहे. आणि ह्या संधी ह्या ऑपॉर्च्युनिटी अतिशय फिल्टर्ड, अतिशय महत्त्वाच्या मोक्याच्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि ॲटोमॅटिकली जर तुम्ही असे विनिंग ट्रेड जर करायला लागला तर ऑटोमॅटिकली तुमचं ट्रेडिंग अकाउंटचं जे कॅपिटल जे आहे ते वाढायला नक्कीच त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जो आहे तो होऊ शकत नाही. आपण 3 एक्झाम्पल्स घेतले आणि त्या तिन्ही एक्झाम्पल्समध्ये आपल्याला जो रिस्क रिवॉर्ड जो इथे जनरेट होताना दिसतोय, जो RR जो क्रिएट होताना दिसतोय
तो एकाच 3 आपल्याला होताना दिसतोय. आणि जर अशा पद्धतीचं ट्रेड सेटअप जर तुम्हाला महिन्यातनं किंवा आठवड्यातनं जरी 2 जरी तुम्हाला जर जनरली भेटत असेल तर अशा पद्धतीचं एक पॅसिव्ह इन्कम जो आहे तो व्हायला काही प्रॉब्लेम राहणार नाही. म्हणून ह्या सिस्टीममध्ये नक्कीच काही एजेस आहेत मित्रांनो. आणि त्या सिस्टीमच्या एजेसबद्दल जे आहे ना तुम्ही तिथं काम करणं गरजेचं आहे. ॲटोमॅटिकली याची प्रॅक्टिस जी ती करणं गरजेचं आहे. रँडमली फक्त तिथं एक रेड कॅन्डल झाली आणि म्हणून मी तिथं एंट्री करतो, ह्या चुकीच्या गोष्टी, ह्या चुका करणे टाळा मित्रांनो. कारण ह्या चुका केल्यामुळं तुम्ही एक ना एक दिवस जे आहे तुमचं अकाउंट ब्लोनअप करू शकता. त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या बेसिसवरती स्वतःच्या स्टडीवरती थोडा बहुत या गोष्टींचं चर्चा करून ह्या जर गोष्टी तुम्ही करू शकत असाल तर ॲटोमॅटिकली त्यातनं नक्कीच मार्ग जो आहे किंवा तोडगा जो आहे तो निघण्याचे चान्सेस शक्यता ती सगळ्यात जास्त असणार आहे. आणि त्याचबरोबर ह्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका पडलेल्या असतील तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे तो कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्ही तिथं तुमचा प्रश्न जो आहे विचारू शकता. एवढा वेळ तुमच्याकडे नाही आहे तर 1.2x to 1.5x स्पीडनी हा पर्टिक्युलर पूर्ण व्हिडिओ जो आहे ना तुम्ही तिथं बघू शकता. याबरोबरच तुम्हाला आणखीन काही गोष्टी करायचं आहे तर मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओ प्लेलिस्ट आहे, त्या मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जावा आणि तिथनं त्याबद्दलची जी माहिती जी तुम्ही तिथं समजून घेऊ शकता. या सर्व गोष्टी आहे मित्रांनो, फक्त आणि फक्त प्रयत्न पाहिजे आणि त्या गोष्टींचं हे केलं पाहिजे. तर एवढ्याच काही गोष्टी ज्या आहेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर डिस्कस करायच्या होत्या. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे ना कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रपरिवारांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.